1-2 आठवड्यांपूर्वी भारतातल्या सुप्रीम कोर्टाने अ, भटकी जी कुत्री आहेत, विशेषतः दिल्लीमधली कुत्री, अच्छा. तर त्या विषयावर त्या बाबतीत एक निर्णय घेतला आणि तो निर्णय असा होता, की त्यांना रस्त्यावर भटकू न देता सगळ्या रस्त्यावरच्या कुत्र्यांना गोळा करून एका अशा बंदिस्त जागेत त्यांना ठेवायचं, इकडे-तिकडे भटकू द्यायचं नाही. अशा बरं. प्रकारचा तो निर्णय होता. तर या निमित्तानं ज्या काही गोष्टी मनात आल्या, त्या विषयावर थोडंसं आज बोलावं असं मला वाटतंय. अच्छा. तर सुरुवातीला एक पहिल्यांदा सांगावसं वाटतं, की सोशल मीडिया म्हणजे विशेषतः Instagramवर हो. अ, या कुत्र्यांना चांगली वागणूक द्यावी, त्यांना खायला द्यावं आणि ते आपल्या अ, वसाहतीचातला एक भाग आहेत. हो. अशा प्रकारच्या भावना इतक्या Instagramवर व्यक्त केल्या गेल्या, की ते पाहून मला फार बरं वाटलं. अ, मला स्वतःला या सर्व गोष्टींविषयी, रस्त्यावरचे भटके प्राणी, हं. सर्वच प्राणी यांच्याविषयी खूप अनुकंपा आहे आणि असाच विचार करणारी बरीचशी मंडळी अ, Instagramवर दिसली. आहे. म्हणजे कित्येकांनी व्हिडिओ टाकलेले आहेत, की ते कुणीतरी कुत्र्यांना असा काठीने मारायचा प्रयत्न करतंय हं. आणि लोक जाऊन त्यांना दरडावतायत किंवा समजावून सांगतायत, की "अरे, तुम्हाला असं केलं तर कसं वाटेल?" किंवा इन बेजुबानों को मत मारो, उनको खाने के लिए कुछ दे दो." बरं. अशा प्रकारची म्हणजे यातले राजकीय, सामाजिक जे सर्व प्रश्न आहेत, थोडीफार आपण त्याची आज चर्चा करू. पण या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन ज्याला एक अंतःकरणापासून उमटलेली पहिली प्रतिक्रिया, की कुठल्याही जीवाला जर त्रास होत असेल, हं. तर त्याची वेदना एक मनात उमटावी, त्याच्या मागची कारण परंपरा ही नंतर अॅनलाईज करता येईल. बरोबर. तर अशा प्रकारची एक मानवतावादी प्रक्रिया असते, तर अशा प्रकारची प्रतिक्रिया बहुतेक सर्व लोकांकडून प्रथम व्यक्त झाली आणि वाचताना कुठेतरी बरं वाटलं, की अशा प्रकारे माणुसकीची पहिली जर प्रतिक्रिया सगळ्या लोकांमध्ये उमटत असेल, हो. तर ही गोष्ट खूप चांगली आहे. असं एवढं एक सुरुवातीला मला म्हणावसं वाटतंय. बरं, बरं, बरं. तुला जर काही विचार व्यक्त नाही करायचे असेल तर मला म्हणजे आजच म्हणजे मी जिथे राहतो तिथे आज अक्षरशः म्हणजे मला वाटतंय काल घडलेली ती घटना आहे, की त्या कुत्र्याच्या मालकानी किंवा कोणीतरी त्या अ, घरामध्ये ज्या घरामध्ये ते कुत्रं होतं, तर त्यांनी ते डिकॅपिटेट केलं कुत्रं. का आणि बरं? त्यांना हां, तर त्यांना पोलिसांनी पकडून नेलं आणि अटक केली वगैरे ते मी आजच सकाळी हे सगळं वाचत होतो. आणि म्हणजे तू जो मुद्दा मांडलास, की या म्हणजे प्राण्यांचं म्हणजे स्ट्रे डॉग्स वगैरे जे असतात किंवा रस्त्यावर भटकी कुत्री वगैरे ही सगळी म्हणजे हा एक त्यातला एक ती त्याची बाजू आहे. पण त्याचा उपाय किंवा त्याच्यावरची उपाययोजना हे म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं एक क्रौर्य त्याच्यामध्ये नसेल आणि त्याची कुठल्यातरी ह्युमेन पद्धतीने जर या अ, प्रश्नाचा त्या प्रश्नावर मार्ग काढता आला, तर तो आपण काढायला पाहिजे आणि तेवढी हुशारी तेवढे रिसोर्सेस हे माणसांकडे, राष्ट्रांकडे, राज्यांकडे, महानगरपालिका म्हणा, यांच्याकडे असतात आणि ते जर नीट नियोजन करून आणि चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण करता येईल, असे कायदे म्हणा किंवा या म्हणजे वेगवेगळ्या पातळ्यांवर हा जर प्रश्न हाताळला गेला तर बरं होईल. कारण अन्यथा कुठल्याही म्हणजे क्रूर प्रकारे याचं उत्तर अ, निघावं असं कुणालाच वाटणार नाही. बरोबर आहे. तर ह्युमेन हा जो विषय तू मांडलास हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्या संदर्भात भूतान हे जे छोटंसं राष्ट्र आहे, हो, तर त्यात 7-8 वर्षांपूर्वी किंवा 5 वर्षांपूर्वी काय घडलं हो. अ, याविषयी थोडी अ, जाणकारी आपण आज घेऊ असं मला वाटतंय. बरं, बरं. अं, एक तर पहिलं म्हणजे दिल्लीमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या बेसुमारपणे वाढलेली होती. यात हो, काही खोटं नाही. हो. भारतातल्या बऱ्याच शहरांमध्ये ही परिस्थिती आहे. हे मात्र मी कुठेतरी वाचलं, की भारतामध्ये आता साधारण 70 ते 80 मिलियन बरोबर आहे. म्हणजे जवळ 8 कोटी भटकी कुत्री भारतामध्ये आहेत. हा अगदी आकडा खरा असू शकेल. आशिया खंडात हो, हा आकडा 300 ते 400 मिलियन हो.
30-40 बरोबर, कोटी एवढा आहे. त्यामुळे बरोबर, भारतात त्यातली 8 असणं अगदी सहज शक्य आहे. बरोबर. तर हा मोठा एक प्रश्न आहे, यात काही वाद नाही. आणि एवढ्या प्रकारची भटकी कुत्री जेव्हा असतात, त्यानंतर अनेक लोकांना ती कुत्री चावून म्हणजे दिल्लीत रोज काही 100 लोकांना तो श्वानदंश होत होता. याहून जास्त आकडा असू शकेल. हो, त्या आणि त्याच्या म्हणजे तो जो आकडा कारण मी थोडंसं हे बघितलं, तर मी माझ्या वाचनात असं आलं, की भारतामध्ये दरवर्षी रेबीजनी 20,000 लोकांचा मृत्यू होतो. म्हणजे याचा अर्थ जवळ-जवळ 7 वेळा 9/11 सारखी घटना ही भारतामध्ये दरवर्षी होते आणि हे रेबीजचे रोगी आहेत. म्हणजे अ, 25 वर्षापूर्वी 9/11 जे झालं, त्याच्यात अमेरिकेतली 3,000 मंडळी मारली गेली. ते अजून तो विषय चालला आहे. आपल्याकडे त्याच्या 7 पटींनी मंडळी रेबीजनी मरतात दरवर्षी आणि मला असं वाटतं, की हे आणि अ, जगामध्ये रेबीजनी जेवढे लोक जातात दरवर्षी, त्याच्यातले 40% लोक रेबीजचे दगावणारे हे भारतामध्ये आहेत. आणि याच्यामध्ये तू म्हणालास तसं अ, भूतानसारख्या देशांनी याच्यावर ताबा मिळवला आहे. तसं रिसेंटली मेक्सिको देशाने जवळ-जवळ रेबीज त्यांनी पूर्णपणे नाहीसा केला. म्हणजे बरं, काही खंडांमध्ये रेबीज मुळातच नाही आहे. पण बरं. त्याही पेक्षा मेक्सिकोमध्ये असलेला रेबीज हा त्यांनी साधारण एक 25-30 वर्षांच्या कालावधीमध्ये पूर्ण नियंत्रणाखाली आणला. तर म्हणजे फार फार तो म्हणजे याच्यावर खूप काम करणं आणि म्हणजे अतिशय ऐरणीवर यायला पाहिजे असा तो विषय आहे. कारण 20,000 दरवर्षी लोक त्याच्यातनं मरणं ही काही साधीसुधी गोष्ट नाही. बरोबर आहे. तर म्हणजे थोडक्यात ही एक सामाजिक समस्या आहे फार मोठी आहे. आणि तिच्यावर उपाययोजना केली पाहिजे, याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण बरोबर, नाहीये. बरोबर. परंतु मला असं वाटतं, की आजच्या आपल्या बोलण्यातून या विषयावर आपण थोडं जर काही बरोबर शेअर करू शकलो, की उपाययोजना कुठली प्रभावी ठरते, बरं. नुसत्याच कुत्र्यांच्या दृष्टीनं नव्हे तर माणसांच्या दृष्टीने देखील यावर थोडासा विचार करू. हो, आणि म्हणून भूतानकडे मी परत लक्ष वेधतो, की मेक्सिकोने रेबीज मुक्त देश केला असेल, मला ही माहिती नव्हती. हो, हो. भूताननी तर भटक्या कुत्र्यांच्या संख्येवरच आळा घातलेला आहे. बरोबर. म्हणजे त्याचंच भटकेपणाचंच निर्मूलन करावं, या प्रकारची उपाययोजना त्यांनी केली. म्हणजे रेबीज तर फार दूर राहिला, पण भटकेपणा हा देखील कुत्र्यांच्या जमातीतून नाहीसा होईल. आणि त्यांनी असं म्हटलं होतं, त्यांनी जवळ-जवळ 12 ते 14 वर्षांचं प्लॅनिंग करून ही गोष्ट साध्य केली. बरं. म्हणजे साध्या भटक्या कुत्र्यांच्या निर्मूलनासाठी देखील 12-14 वर्षांचं प्लॅनिंग करायला ते राष्ट्र तयार होतं. त्यांनी ते केलं. आणि याचं एक कारण असं, की त्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे, की कुठल्याही जमातीला मारणं एक तर मारल्याने त्यांचं संपूर्ण निर्मूलन कधी होऊ शकत नाही. होत नाही. ते परत जन्माला येतात, दुप्पट-तिप्पट संख्येनं परत वाढतात. हे अगदी खरं म्हणजे आहे. माणसाच्या दृष्टीनं कुत्र्यांना मारणं हा त्यावरचा उपाय असू शकत नाही. आणि मानवतेच्या दृष्टीनं तर एखाद्या जमातीला असं मारून टाकणं हे कुठल्या ह्याच्यात बसणार नाही. म्हणजे त्याचा माणसाला उपयोग होत नाही आणि मानवतेच्या दृष्टिकोनाकडून देखील ते चांगलं नाहीये. याचं एक उदाहरण म्हणजे याच संदर्भामध्ये, की मारणं हा उपाय असू शकत नाही. याचं एक उदाहरण आपल्या महाराष्ट्रातलं मुंबईतलं आहे, की 88 ते 93 या 5 वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेने साधारण एक 2-1 कोटी रुपये खर्च करून दरवर्षी 50,000 साधारण सरासरी कुत्री ही त्यांनी मारली आणि असं एक 5-6 वर्ष त्यांनी तो कार्यक्रम राबवला. एक 2 कोटी रुपये आणि एक साधारण 2.5-1 लाख कुत्री मारल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, की कुत्र्यांची संख्या अजिबात कमी झाली नव्हती. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी तो निर्णय घेतला, की याच्यापेक्षा वेगळ्या मार्गानेच हे सगळे मुद्दे हाताळायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. म्हणजे जीवशास्त्रापासून ते फ्रॅक्टल थिअरीपर्यंत इतके शास्त्रीय सिद्धांत आहेत, हो, की जो आजच्या बोलण्यातला विषय फारसा होऊ शकणार नाही, बरोबर. की अशा प्रकारे निर्मूलन एखाद्या
घटनेचं किंवा एखाद्या फेनॉमेननचं निर्मूलन हे हो, अशा प्रकारे शक्य नसतं, ते परिणामकारक होत नाही. हो. तर यावर भूतानने असं केलं, की 12-14 वर्षाचं प्लॅनिंग करून एक तर त्यांनी त्यांची एक छोटी टीम त्यांना त्यांनी खूप मोठं ट्रेनिंग दिलं, की भटक्या कुत्र्यांबरोबर कसा व्यवहार करावा, त्यांचं निर्मूलन करण्यासाठी, बरोबर. त्यांच्या वाढत्या संख्येचं निर्मूलन करण्यासाठी काय करावं, अशी ती टीम त्यांनी ट्रेन करून पाठवली. त्यानंतर 2 मुद्दे त्यांनी घेतले, की एक तर अ, अ, म्हणजे प्राण्यांचे डॉक्टर्स, व्हेटर्नरियन्स ह्यांच्याबरोबर त्या ट्रेन टीमनी कम्युनिकेशन केलं. म्हणजे हा प्रश्न थोडासा भारतात आपल्याला जे प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन जे आपण शिकलेलो, तो हा हो, हो. थोडा मुद्दा आहे, बरोबर. की डॉक्टर पब्लिक हेल्थचा तुम्हाला मुद्दा आहे. करेक्ट. आजार बरा करता येतो, परंतु लोकसंख्येच्या आणि राष्ट्राच्या दृष्टिकोनातून सोसायटीच्या लेव्हलवर, पॉप्युलेशनच्या लेव्हलवर काय करावं लागतं, अ, ह्या निर्णयांची अक्कल डॉक्टरांकडे असेलच असं नाही. त्यांना एखादा आजार बरा करायचा असतो, पण हो. लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर काय केलं पाहिजे? मग त्यात पाण्याचा प्रश्न आहे, प्रदूषणाचे प्रश्न आहेत. तशासारखं हो. या प्राणीवैद्यक शास्त्रज्ञांना त्यांनी त्या डॉक्टरांना जवळ करून त्यांना या विषयातलं ट्रेनिंग दिलं. बरं. आणि तिसरी पायरी अशी, की कम्युनिटी आउटरीच संपूर्ण जनतेला, आणि हे सगळ्यात त्यातली अवघड बाब ती होती, की संपूर्ण जनतेला विश्वासात घेऊन, हो. "बाबा रे, हा प्रश्न आपल्यासमोर आहे, आपल्याला माहिती आहे. पण याचं शास्त्रोक्तरित्या जर हा प्रश्न सोडवायचा असेल, तर त्याला ही उपाययोजना करावी लागते हं. आणि याचे परिणाम एका रात्रीत मिळत नाहीत." बरोबर. परंतु असं केल्याने हा प्रश्न कायमचा निघून जाईल. म्हणजे डोकेदुखीवर तात्पुरती गोळी घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मस्तकाचा रक्तप्रवाह वाढवा, तुमचं आरोग्य वाढवा, अशासारखा कुठेतरी हा विषय आहे. आणि हे सगळं प्लॅनिंग केल्यानंतर 12-14 वर्षांनी त्यांना यात यश मिळालं. आणि हे यश मिळाल्यावर त्यांनी असं सांगितलं, आणि यावर चांगले-चांगले आर्टिकल्स आलेली होती, की भूतान हे राष्ट्र छोटं असेल, परंतु ज्या प्रकारची अंमलबजावणी, म्हणजे सोसायटीच्या पातळीवर एखाद्या अ, नको असलेल्या अ, घटनेचं उच्चाटन कसं करावं, याचा वस्तुपाठ फक्त कुत्र्यांपुरता मुद्दा मर्यादित नसून, हो. समाजामध्ये कुठले असे जर वाईट घटक असतील किंवा नको असलेल्या गोष्टी घडत असतील, तर त्या आरोग्यामध्ये त्याचं परिवर्तन कसं करावं, याला वस्तुपाठ म्हणून या पायऱ्या, म्हणजे यात जी तत्व समाविष्ट आहेत, बरोबर. ती अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांना लागू पडतील आणि भारत आणि आशिया खंडातल्या अनेक देशांना यापासून खूप काही शिकण्यासारखं आहे, बरोबर. असं त्यांनी त्यात कन्क्लुजन मांडलेलं होतं. बरोबर. बरोबर. हे प्रश्न हे म्हणजे मेक्सिकोमध्ये हाच प्रश्न आणि त्यांनी साधारण सिमिलर पद्धतीने त्यांनी तो सोडवला, की आणि त्यांचा मेक्सिकोचा प्रोग्राम 1990 नंतर सुरू झालेला तो प्रोग्राम होता. रेबीज नियंत्रणाचा. तर 2019 साली त्यांनी असं जाहीर केलं, की आता मेक्सिकोमध्ये रेबीजची केस उरलेली नाही आणि पूर्ण नियंत्रणाखाली येतो आहे. त्यानंतर मेक्सिकोमध्ये 1-2 वाईल्ड लाईफमध्ये केसेस त्यांना आढळल्या. पण तो कुत्र्यांमुळे किंवा भटक्या कुत्र्यांमुळे असं नाहीये. ते मला वाटतं वटवाघुळं किंवा नाही तो वेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये हे आहे. तर त्यांनी एक 20-25 वर्ष सातत्याने जी गोष्ट केली ती म्हणजे व्हॅक्सिनेशन. आणि व्हॅक्सिनेशनमध्ये अ, व्हॅक्सिनेशन, स्टरलायझेशन या गोष्टी ते करत राहिले. पण व्हॅक्सिनेशनमध्ये प्रत्येक वर्षी किमान 70% कव्हरेज हे मिनिमम आणायचं आणि 70% हा जरा त्यातला तो एक मॅजिक नंबर आहे, की 70% जर तुम्ही व्हॅक्सिनेशनचं कव्हरेज केलंत, तर बऱ्यापैकी ती पॉप्युलेशन कव्हर होते आणि त्याच्यानंतर पुन्हा पुढच्या वर्षी यायचं, पुन्हा उरली-सुरली. हे जर तुम्ही सातत्याने इयर आफ्टर इयर हे करत राहिलात, तर तुम्हाला एक 15-20 वर्षांनंतर जवळ-जवळ ते नियंत्रणामध्ये येऊ शकतं सगळं. आणि असं म्हणजे आता त्याच्यामध्ये तू पब्लिक हेल्थचा उल्लेख तू केलास. तर याच्यामध्ये लोकांना ट्रेनिंग देणं, विशेषतः व्हेटरनरी डॉक्टरांना ट्रेनिंग देणं हा जो भाग आहे. त्याच्याबरोबर मला असं वाटतं, की आणखीन एका देशाचा मी उल्लेख करीन. कारण त्या देशाचा उल्लेख आपण गेल्या 1-2 पॉडकास्टमध्ये केला होता. मी गेल्या वर्षी तिथे जाऊन आलो. तर जपानमध्ये रेबीज हा विषयच नाहीये. जपान या देशामध्ये रेबीजनी कोणी मरत नाही. सिंगापूरमध्ये रेबीजनी कोणी मरत नाही. हाँगकाँगमध्ये रेबीजनी कोणी मरत नाही.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ओशियानिया ते जे देश आहेत, तिथे रेबीज हा विषय नाही. रेबीज हा विषय फक्त आशियामधल्या काही देशात आणि आफ्रिकेत आहे. युरोपमध्ये जवळ तो नाही. पण अशा याच्यामध्ये अ, म्हणजे जपानमध्ये भटक्या कुत्र्यांचा विषय नसण्याचं मुख्य कारण मला जे लक्षात आलं, कारण ते मी प्रत्यक्ष डोळ्यांनी जे बघितलं, की कमालीची स्वच्छता. आणि आपल्याकडे ज्याला आपण कचऱ्याचं नियोजन, वेस्ट मॅनेजमेंट म्हणा, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणा किंवा खरकट्याचं मॅनेजमेंट म्हणा, हे नीट न केल्यामुळे भटक्या कुत्र्यांना खायला प्यायला उत्तम हा भारतासारखा दुसरा देश नाही. म्हणजे भटक्या कुत्र्यांची संख्या ही अ, गेल्या एक 25 वर्षामध्ये इतकी का वाढली किंवा म्हणजे 7-8 कोटी भटकी कुत्री ही कशी काय येऊ शकतात किंवा कुठून आली याचं म्हणजे साधं सोपं याच्या मागचं गणित असं आहे की भरपूर त्यांना कचऱ्या कुंड्यांमध्ये खायला भरपूर आहे आणि रस्त्यावर तुम्हाला अन्न पडलेलं, लोकांनी टाकलेलं आणि लोकांनी फेकून दिलेलं म्हणा किंवा कुत्र्यांना मुद्दामून टाकलेलं कुत्र्यांसाठी. ते त्याच्या मागच्या भावना काही का असेनात. पण ह्या सगळ्यामुळे भटक्या कुत्र्यांना भरपूर खायला मिळतं. आणि तो एक वेगळाच अ, म्हणजे त्यातला भाग आहे, की कचऱ्याचं व्यवस्थापन नीट जर केलं गेलं नाही, घन कचऱ्याचं, सॉलिड वेस्टचं, तर या कुत्र्यांना ती त्यांची संख्या वाढतच जाणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हा मुद्दा पुन्हा एकदा आपल्या आवडत्या विषयावर येतो, की भारतामधल्या पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव, बरोबर, हा बरोबर. विषय परत कुठेतरी येतो आणि कित्येक वेळा म्हणजे हे बोललं तर थोडं कठोर वाटेल, पण हे भटकी कुत्री, त्यांच्यात असणारी रोगराई, बेसुमार वाढ आणि एकंदरीत प्रजेची वाढ, या सगळ्यामध्ये एक सोशल लेव्हलवर काहीतरी साधर्म्य असल्यासारखं वाटतं आणि ते थोडं दुर्दैवी गोष्ट आहे ती. ती दुर्दैवीच गोष्ट आहे. म्हणजे आता कुत्र्यांची संख्या आपण म्हटलं, की कुत्र्यांची एक 70 मिलियन, 7-8 कोटी कुत्र्यांची संख्या आहे. मी दुपारी कॅज्युअली मी बघितलं, माकडांची संख्या 50 ते 60 मिलियन माकडं भारतात आहे. त्याच्यामागचं कारण तेच आहे, की आपण जिथे-जिथे आपल्याला माकडं दिसतात, तिथे-तिथे लोक माकडांना खायला देतात. आता जंगलामध्ये माकडांना खायला मिळतं आणि आता एक त्यातला एक वेगळा जो भाग आहे, की आता जंगलं तेवढी राहिली नाहीयेत. आणि जंगलं राहिली नसल्यामुळे आता सगळीकडे अर्बनायझेशन, शहरीकरणामुळे ती माकडं आता शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसतात. भारतातल्या दिल्लीसारख्या शहरांमध्ये माकडं मोठ्या म्हणजे राजधानीच्या शहरांमध्ये माकडं लोकांना इकडून तिकडे जाताना दिसतात, अगदी कॅज्युअली. आपण कितीतरी देवस्थानांना जातो, तिथे ती असतात. पण ती जंगलाच्या ऐवजी ती आता माणसांच्या वस्तीमध्ये येतात, कारण त्यांना माणसं खायला देतात. आणि हा हा एक म्हणजे हा मोठा प्रश्न आहे. आणि आपल्या त्याच्यामागच्या भावना लोकांच्या काही का असेनात. कारण आपल्याकडे प्रत्येक प्राण्याच्या मागे एक काहीतरी त्याला धार्मिक त्याच्यामध्ये भाग आहे. याचा कुत्र्याचा उल्लेख आपल्याकडे धर्मराजाच्या वेळेपासून महाभारतामध्ये सुद्धा धर्मराजाच्या आवडत्या कुत्र्याचा उल्लेख आहे. हे सगळं बरोबर आहे. पण धर्मराज भटक्या कुत्र्यांना पोळ्या फेकून खायला देत होता. असं कुठे उल्लेख नाहीये. म्हणजे त्यामुळे त्यातला अ, भूतदयेचा भाग जरी धरला, तरी तो भूतदया त्याचा मूर्खपणा होऊ नये आणि इतरांना त्याचा त्रास होऊ नये, उपद्रव होऊ नये. हे कुठे ना कुठेतरी मला असं वाटतं, याचा तो बॅलन्स साधला गेला पाहिजे. बरोबर आहे. बॅलन्स फक्त मी थोडा जरा अ, वेगळा विचार व्यक्त करतो, हो, की इतरांना उपद्रव होऊ नये, त्याबरोबर इतर म्हणजे आपण माणसांचा विचार करतोय. बरोबर. माणसांचा उपद्रव देखील प्राण्यांना होता कामा नये, असं माझं अगदी थोडं कठोर मत आहे. आणि दोन्ही बाजूनी खरं आहे ते. आणि करेक्ट. आणि माझं तर असं मत आहे, की विशेषतः माकडं आणि हे आता वाघ आणि चित्ते आणि बिबटे यांच्या बाबतीत देखील खरं आहे, हो, की जे विशेषतः हे वाघ, बिबटे, चित्ते माणसाच्या कधी दृष्टीला पडू नये अशी त्यांची इच्छा असते. बरोबर. त्यांना जेव्हा शहरात यावं लागतं आणि गोठ्यातलं काहीतरी पळून न्यावं लागतं, याचं कारण तुम्हाला खायला मिळत नाही आणि तुमची जी जंगलं होती, की जिथं तुम्ही असता, तिथं तुमचं जर शहरं घुसली, हो,
तर ही चूक बिबट्याची आहे असं मी मानणार नाही. बरोबर. कारण मला असं वाटतं, की माणसाचा उपद्रव प्राण्यांना जेवढा होतो, तेवढा प्राण्यांचा उपद्रव माणसांना आक्रमणाच्या बाबतीत एन्क्रोचमेंट ज्याला म्हणतात, त्या बाबतीत तो हो, होत नाही असं हो. माझं स्पष्ट मत आहे. आणि बरोबर. हा मुद्दा माझ्या मते कुठे जातो, तर निसर्गाचा एक समतोल असतो. आणि त्या विषयावर एक 2 मिनिटं मी बोलतो, मध्ये तूही बोल. म्हणजे हो, त्या समतोलाविषयी मला एक थोडं बोलायचं आहे. पण हो. आत्ता मी एवढंच म्हणेन, की जमीन पोखरून भुसभुशीत करणाऱ्या एखाद्या कृमी, गांडुळासारख्या कृमीपासून ते समुद्रातल्या देवमाशापर्यंत आणि एव्हरीथिंग इन बिटवीन प्रत्येक प्रजाती ही या निसर्गाने बनवलेली आहे. हो, आणि ती बनली याचं कारण या पृथ्वीच्या एकंदरीत अ, जगण्यामध्ये तिचा कुठेतरी सहभाग आहे, तो आपल्याला प्रत्यक्ष कळो अथवा न कळो. हो. आणि हा बॅलन्स हा जो समतोल आहे, तो मानव प्राण्याच्या अतिरिक्त कारवायांमुळं नको तेवढा बिघडलेला आहे, अशा या मताचं मी आहे. आणि हे सिद्ध करणारे अनेक दाखले आहेत, हो, की हो. गेल्या 50 किंवा 100 वर्षात पृथ्वीचं वातावरण आणि पर्यावरणाची ज्या पद्धतीनं हानी झालेली आहे, हो. त्याचा 90% दोष आपल्या मानव जमातीवर येईल. बरोबर. आणि त्यामुळं ती कुत्री असोत, नाहीतर एकपेशी छोटा प्राणी असो, मधमाशा असोत, हे सर्वजण निसर्गाचा समतोल सांभाळतायत. तर आपण आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर या पृथ्वीला अंकित करून सर्व तिथल्या जीव आणि निर्जीव गोष्टींचं आपल्या उपभोगासाठी आहेत, अशा प्रकारे त्यांचा वापर करताना तो बॅलन्स जेव्हा अतिरिक्त प्रमाणात ढळतो, हो. तेव्हा पर्यावरणापासून अशा आजारांपर्यंत त्याचे सर्व परिणाम समाजाला भोगायला लागतात. बरोबर. आणि मग एखाद्या जमातीला मारून टाकणं हा त्यावरचा एक तर अत्यंत स्वार्थी विचार आहे आणि मुळात तो परिणामकारक देखील आहे. एवढं हो. या क्षणी मी म्हणेन. तर तू थोडं बोल, पण नंतर ते भूतदया आणि कुत्र्यांचं एकूण स्थान या विषयावर मला अजून 1-2 गोष्टी नाही, बोलायच्या आहेत. नाही. हे अगदी खरं आहे. हा मुद्दा तर बरोबरच आहे. कारण याच्या मागचं जर याच्या मागची खरी कारणं बघितली, तर हे पूर्वीच्या काळी म्हणजे आपल्या लहानपणी सुद्धा भटकी कुत्री नव्हती असं नाही. पण ती भटकी कुत्री जास्त करून म्हणजे शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची आता जसं मी पुण्याला, ठाण्याला, मुंबईला अनेक ठिकाणी बघितलंय, की रात्री बेरात्री म्हणजे कुत्र्यांचे म्हणजे अक्षरशः टोळ्या या रस्त्यावर असतात आणि तुम्ही चालू शकत नाही त्या रस्त्यांवरून. तर याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी असं जर म्हणजे आता ते हे यातल्या बऱ्याच केसेस कोर्टामध्ये आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिले त्याच्यावर ॲनिमल राइट्स ॲक्टिव्हिस्ट्स आहेत. त्यांची मतं त्याच्यावर आहेत. या सगळ्यामध्ये एका बाबतीमध्ये लोकांचं दुमत असायचं कारण नाही, की कुत्र्यांची संख्या ही फार वाढली आहे. म्हणजे मला असं वाटतं, की ज्या गोष्टींवर ॲग्रीमेंट आहे, त्या गोष्टी पुढे ठेवून तिथून पुढे जायला पाहिजे. की पहिली गोष्ट कुत्र्यांची संख्या अतिशय वाढली आहे. हे तर मान्य झालं, तर पुढचा मुद्दा. आता त्याच्यामागे ही कुत्री मारायची नसतील, तर या कुत्र्यांचं स्टरलायझेशन दॅट इज द नेक्स्ट स्टेप. आणि स्टरलायझेशन करायचं असेल, तर त्याच्यामागे त्याच्यासाठी लागणारे पैसे बरं पब्लिक हेल्थचा हा विषय असल्यामुळे पहिली गोष्ट ते त्याचा ॲक्सेप्टन्स हा केंद्र सरकारपासून अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंत ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. कारण त्याची अंमलबजावणी ही केंद्र सरकार करू शकतं. केंद्र सरकार, सुप्रीम कोर्ट हे त्यांच्या बाजूनी निर्णय देतील, काही कायदे-कानून करतील. पण याची अंमलबजावणी ही लोकल लेव्हलवरच होणार आहे. त्यामुळे लोकल लेव्हलला ते करताना प्रत्येक वर्षी थोडं, थोडं, थोडं हे म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी, या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी असा जर तो प्रॉब्लेम कंट्रोल केला गेला, तर पुढच्या 40 ते 50 वर्षांनी एक जसं कार्बनच्या बाबतीमध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा नेट झिरो पॉलिसी कार्बन पोल्युशनमध्ये डिकार्बनायझेशनमध्ये लोकांनी आणलेली आहे पर्यावरणासाठी, की असं कुठेतरी एक लोकांनी विचार करायला हरकत नाही, की 2050 मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या 0 असेल. याच्यासाठी दरवर्षी आपल्याला ती थोडी-थोडी आपल्याकडे हातामध्ये 25 वर्ष आहेत. या 25 वर्षामध्ये हे जर करत गेलो, कारण हा मेक्सिकोसारख्या ठिकाणी सुद्धा याला 30 वर्ष लागली. सो हा 25-30 वर्ष
चालू राहणारा हा प्रॉब्लेम आहे. पण तेवढ्या ह्याच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये अक्षरशः म्हणजे सरकारी पातळीवर, लोकल पातळीवर त्याच्यामध्ये एन-जी-ओ झाल्या. ह्या सगळ्या वेगवेगळ्या पातळ्यांवर हाताळायचा हा विषय आहे. सो म्हणजे याचा कुठे ना कुठेतरी याच्यावर उत्तर मिळू शकतं. पण त्याच्यामागे एक प्रचंड पॉलिटिकल विल पाहिजे आणि लोकांना वैयक्तिकरित्या असं कुठेतरी वाटायला पाहिजे, की हा प्रश्न आहे आणि हा सुटला पाहिजे. त्यामुळे म्हणजे ही सुटणारा प्रश्न आहे आणि हा प्रिव्हेंटेबल आहे. हे काय म्हणजे हा हाताबाहेर जायलाच पाहिजे असं काही नाहीये. नाही, त्यातला वाईट भाग अगदी बरोबर आहे. त्यातला वाईट भाग एवढाच, की पुन्हा हा मुद्दा दूरगामी योजना यावर हा विषय असतो, हो, की प्रत्येकाला आपल्या 2-4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शॉर्ट टर्म बेनिफिट सगळे हवे असतात. बरोबर. परंतु मी असो नसो, अजून 25 वर्षांनी इथं काय घडेल याची पायभरणी मी आजपासून सुरू करेन. हो, अशा प्रकारचा विचार जोपर्यंत अंमलबजावणी करणारे लोक असा दृष्टिकोन ठेवत नाहीत, करेक्ट. तोपर्यंत एका प्रमाणापलीकडं हितं कसं देशाचं होईल, हो, दूरगामी योजनांचा विचार जर केला नाही तर, हा मुद्दा कुठेतरी तिथं येऊन पडतो, हो, की मारून टाकणं वगैरे हे फार तात्पुरते आणि अपुरे उपाय आहेत आणि क्रूर आहेत. म्हणजे तो विषय अजून वेगळा. करेक्ट. अशा प्रकारचे विचार यामध्ये दूरगामी योजनांचा अभाव हा जो त्यात अंतर्भूत मुद्दा आहे, हा जास्त धोकादायक आहे. बरोबर. आता विशेषतः कुत्र्यांविषयी थोडं मी आता हे सेंटिमेंटल लोकांना अपील करणार आहे. पण यातून एक मुद्दा बाहेर येतो असं मला वाटतं. म्हणून मी 2-3 उदाहरणं देतो. अ, विशेषतः कुत्र्यांच्या जमातीबद्दल ही इम्पोर्टंट उदाहरणं आहेत, की एल-ए-सी द ॲक्चुअल लाईन ऑफ कंट्रोल भारत-चीन सीमारेषा आणि एल-ओ-सी लाईन ऑफ कंट्रोल जी भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरवर आंतरराष्ट्रीयरित्या मानली गेलेली आहे. तर ह्या आंतरराष्ट्रीय सीमा आहेत आणि आपल्या दोन्ही शेजाऱ्यांबरोबर आपले संबंध काही तितकेसे फारसे चांगले तणावाचे आहेत. तर ह्या सीमेवर गस्त घालणाऱ्या आपल्या लोकांना आणि या वर्तमानपत्रात याविषयी बातम्या आलेल्या आहेत, हे मी मनाने सांगत नाहीये. त्या एकाकी ठिकाणी आणि समोर फक्त शत्रूचीच सोबत असताना आपल्याकडच्या जवानांना जर शारीरिक आणि मानसिक कोणाची साथ मिळत असेल त्या एकाकी प्रदेशात, तर ती तिथल्या कुत्र्यांची, भटक्या कुत्र्यांची. या विषयावर सैन्यातल्या अनेक अधिकाऱ्यांनी भाष्य केलेलं आहे, अच्छा. की रात्री अपरात्री गस्त घालताना एक तर ह्या कुत्र्यांचे कान, घ्राणेंद्रिय ही माणसापेक्षा काही शेपट जास्त तीक्ष्ण असल्यामुळं हो, जरा कुठली तरी हालचाल झाली पलीकडं, की त्याची वार्ता भुंकून कुत्री प्रथम देतात. बरोबर. इनफॅक्ट अगदी छोट्या लेव्हलवर सांगायचं झालं, तर ज्या गावात भटकी कुत्री होती, त्या गावात चोऱ्या होऊ शकल्या नाहीत. कारण जरा कोणाची रात्री पावलं वाजली, की ते गदारोळ करतात. हा स्वतः हो, अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. बरोबर. तर सीमेवरच्या त्या जवानांना मानसिक आणि शारीरिक सोबत ही त्या दुर्गम प्रदेशामध्ये या भटक्या कुत्र्यांची असते. हा एक विषय. दुसरं म्हणजे आपल्या सैन्यातली 2 नावं मला घ्यायची आहेत. फॅन्टम आणि केंट ही ती जी 2 कुत्री होती. त्यातलं फॅन्टमचं मला आठवतंय. अ, 2024 साली आणि एक आय थिंक 2025 साली असेल. हं, पण भारत-पाकिस्तानमध्ये जो तणाव झालेला होता गेल्या वर्षी त्या पहलगाम भागात. बरोबर. तर त्यात काही अतिरेकी वगैरे यांना शोधून काढताना एक कुत्रं ते करताना त्या गोळ्यांना बळी पडलं. पण त्याच्या आधी आपल्या श्वासाच्या वासाच्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळं त्या कुत्र्यांनी काही टेररिस्टच्या जागा शोधून काढलेल्या होत्या आणि त्या अच्छा. गोळीबारात ते बळी पडलं. आणि बरं. दुसरं फॅन्टम कुत्रं होतं ते 2024 साली अशाच कुठल्यातरी कारवाईमध्ये त्याने अनेक ते सुरुंगाचे स्फोट करणारी ती स्फोटक द्रव्य किंवा इतर टेररिस्टच्या जागा, बॉम्ब्स वगैरे या शोधून काढल्या आणि ते कुत्रं देखील अ, एका लढाईमध्ये शत्रू सैन्याच्या गोळ्यांना बळी पडलं. त्या फॅन्टमला तर मरणोत्तर कुठलातरी राष्ट्रपती पुरस्कार बहादुरीचा देण्यात आला. बरं. हा एक विषय आणि दुसरा विषय अ, चेर्नोबिल या ठिकाणी जो प्रचंड म्हणजे त्या अणुभट्टीमधून काही अणुशक्तीचं उत्सर्जन झालं हो, हो. अनियंत्रितपणामुळं आणि ते सगळं ते ॲटॉमिक पोल्युशन त्या ठिकाणी झालं. त्यानंतर सर्व लोक तिथून म्हणजे एखादा अणुस्फोट केल्यानंतर तिथे जे रेडिएशन असेल तशासारखे
वातावरण तिथे निर्माण झाल्यामुळं सर्व लोक तो अनेक मैलांचा परिसर सोडून तो निर्मनुष्य करून तिथून निघून गेले ते. बरोबर. या घटनेला अनेक वर्ष झाली आणि आता ते वेगवेगळ्या प्रकारची शील्ड्स घालून आता तो किरणोत्सर्ग त्याचा प्रादुर्भाव कमी झाला असेल, हो. असं समजून अनेक वर्षांनी ते शील्ड्स घालून शास्त्रज्ञ तिथे गेले. तेव्हा त्या निर्मनुष्य परिसरात त्या त्या जो तो किरणोत्सार झाला होता, तेव्हापासून जगलेल्या कुत्र्यांच्या पिढ्या त्यांना सापडल्या. म्हणजे त्यांना वाटत होतं, की हा संपूर्ण प्रदेश एक तृण देखील उगवणार नाही एवढा निर्मनुष्य झाला असेल. तिथं त्यांना कुत्र्यांच्या पिढ्या जगण्याला सापडल्या. आणि हे शास्त्रज्ञांच्या दृष्टीने एवढं आश्चर्य होतं, की ज्या किरणोत्सारामुळं जीवन अशक्य आहे, अशा प्रकारचं ते रेडिएशन तिथं होतं. तिथं कुठलाही जीवजंतू, कुत्र्यासारखा मोठा प्राणी तर सोडाच, पण कुठलंही जीवन तिथं जगू कसं शकलं? ह्याचं आश्चर्य वाटून त्यांनी काही कुत्री अभ्यासासाठी प्रयोगशाळेमध्ये नेली. त्यांचं रक्त तपासणं, त्यांच्यावर अनेक प्रकारचे प्रयोग करणं आणि त्यातून त्यांना आढळून आलं, की ह्या किरणोत्सारामध्ये राहून त्यातली बरीचशी मेली असतील, पण जी जगली त्यांनी ते जे मानव जातीचं निर्मूलन करणारा हा जो किरणोत्सार आहे, त्याच्यातून देखील मार्ग काढून एक प्रकारचं म्युटेशन त्यांच्या गुणसूत्रांमध्ये झालं आणि त्या वातावरणात देखील टिकून राहू असं म्युटेशन त्यांच्यामध्ये झालं आणि ह्याचा अभ्यास केला तर म्हणजे आजच्या ज्या बातम्या आहेत, की अमेरिकेने अण्वस्त्र बंदी वगैरेचे जे करार आंतरराष्ट्रीय पातळीवर एकेकाळी झालेले होते, त्या सर्वांना त्यांनी तिलांजली दिलेली आहे. आणि ह्यामुळं आता युरोपमधल्या आणि बऱ्याच राष्ट्रांना असं वाटतं, की स्वसंरक्षणासाठी का होईना, पण आम्हाला अमेरिकेचे संरक्षण एकेकाळी दिलेलं होतं, ते त्यांनी काढून घेतल्यामुळं आम्हाला आमचे अण्वस्त्र निर्माण करावे लागतील की काय? म्हणजे एका अत्यंत विचित्र प्रकारची अण्वस्त्र स्पर्धा या हो. निमित्तानं सुरू झालेली आहे आणि इकॉनॉमिस्टचं कालचं वाक्य होतं, की "वी आर लिव्हिंग ॲट द प्रेसिपिस ऑफ अ एक्स्ट्रीमली डेंजरस वर्ल्ड ॲट द मोमेंट." ह्या प्रकारच्या माणसाच्या हिंस्त्र आणि स्वार्थी विचारामुळं या विनाशाच्या टप्प्यावर जग आलं असताना आज या किरणोत्सारापासून काही मार्ग दिसत असेल, तर त्या त्या चेर्नोबिलमधल्या भटक्या कुत्र्यांमध्ये ती हो. आशेची ज्योत जिवंत आहे. यातला एक नाटकी आणि भावनिक भाग जरी सोडला, तरी किमान एवढा मुद्दा यात मांडू शकतो, की दुसऱ्या जीवांना ते उपद्रव आहेत हे म्हणताना, आपण आपली आत्मिक उन्नतीची लायकी एवढी आहे का? आणि एक हो. माणूस म्हणून जगायला आपण पात्र आहोत का? आणि बरोबर. आपण केवढा उपद्रव या पृथ्वीला करतोय, याची जिम्मेदारी एक माणूस प्राणी म्हणून आपल्यावर आहे आणि त्या निकषावर आपण उतरतोय असं मला अजिबात वाटत नाही. नंबर 1 आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक जो जन्माला आलेला जीव आहे, पुन्हा त्या पर्यावरणाच्या बॅलन्समध्ये, त्यात असे काही गुणधर्म आहेत, की जे कदाचित तुमच्या आमच्यात नसू शकतील. तुमच्या आमच्या नजरेत नसणारा एखादा मार्ग या जीवजंतूमुळे तुमच्यापुढे उभा राहील. यासाठी आवश्यक असं आहे, की पृथ्वी, वातावरण आणि जीवन यांचा त्यांच्या त्यांच्या पातळीवर आदर करून एकाचा दुसऱ्याला त्रास होणार नाही, दोन्ही बाजूंनी. हो. अशा प्रकारचं एक सिम्बायोटिक जीवन जगणं, हे अगदी सहज शक्य आणि जबाबदारी मानव प्राण्यावर आहे आणि चांगले विचार आणि चांगले निर्णय घेतले दूरगामी, तर हे करणं काही अशक्य नाही. हो. एवढा तरी विचार मला यातून मांडावासा वाटतो. आहे. नाही, नाही. खरं आहे. आता याच्यातला भाग काय आहे, की म्हणजे भटकी कुत्री संपूर्ण भटक्या कुत्र्यांचं निर्मूलन करणं, हे फारच मोठा अॅम्बिशियस प्रोजेक्ट होऊ शकतो. पण कमीत कमी भटक्या कुत्र्यांमुळे कारण भटक्या कुत्र्यांच्या बाबतीमध्ये खरा जो उपद्रवाचा भाग आहे, खरा जो कन्सर्न आहे, तो हा आहे, की रेबीजनी रेबीजसारख्या रोगाने 20,000 लोक भारतामध्ये दरवर्षी मृत्युमुखी पडतात. बरं, रेबीज हा असा रोग आहे, की एकदा तो झाल्यानंतर त्याच्यावर काही उपाय नाही. उपाययोजना नाहीये. म्हणजे अ, कुत्रा रेबीज झालेला कुत्रा तुम्हाला चावल्यानंतर एक काही दिवस तुम्ही त्यानंतर इंजेक्शन घेतलेलं वगैरे त्यांनी सुद्धा लोक बरे होतात, नाही असं नाही. अगदी लगेचच्या लगेच जर इंजेक्शन्स घ्यायला सुरुवात केली, तर निश्चित फायदा होतो. पण तरीसुद्धा एकदा का वन्स इट सेट्स इन आणि त्याच्यावर जर उपाययोजना झाली नाही, तर म्हणजे अगदी रेअरली असं आहे, की व्हेंटिलेटरवर पेशंटला ठेवलं वगैरे. ऑलमोस्ट ऑलवेज पेशंट हा
दगावणारच असा हा रोग आहे. किमान भटक्या कुत्र्यांमुळे हा रोग होणार नाही. अगदी बरोबर आहे. याची जर काळजी घेतली, तर भटक्या कुत्र्यांच्या बाबतीतला जो सगळ्यात मोठा निगेटिव्ह भाग आहे, तर त्याच्या आपण पुढे जातो. प्रश्न आणि हळू-हळू त्यांची संख्या कमी करणं, हे त्याच्या पुढचा तो भाग झाला. पण मला असं वाटतं, की याच्यामध्ये म्हणजे भटक्या कुत्र्यांविरुद्ध आंदोलन याच्याऐवजी रेबीज विरुद्ध आंदोलन आणि मग त्याच्यामागे कारण रेबीज आणखीन 4 प्राण्यांमुळे होत असेल, पण मुळामध्ये त्या दिशेने यंत्रणांनी काम करणं आणि एक पुढच्या 50 वर्षांमध्ये, 60 वर्षांमध्ये कारण पुढच्या 50-60 वर्षांमध्ये माणसांची संख्या तर निश्चितच वाढणार आहे. आणि आत्ता जर भटक्या कुत्र्यांची संख्या भारतामध्ये 8 कोटी असेल आणि जर या विषयावर कोणी काही केलं नाही या बाबतीमध्ये, तर 2050 मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या ही 50-100 कोटीला जाईल. माणसांची संख्या 200 कोटी आणि भटकी कुत्री 100 कोटी. म्हणजे माणशी 4-5 भटकी कुत्री अशी वेळ कदाचित येऊ शकेल. हे जर अनियंत्रित असंच सगळं चालू राहिलं तर. तर त्यामुळे कुठे ना कुठेतरी याला आळा घालायला पाहिजे. मोठ्या पातळीवर हे करायला पाहिजे. त्याच्यासाठी आर्थिक उपाययोजना करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्याकडे एक इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि पब्लिक हेल्थचा इश्यू म्हणून याच्याकडे बघता आलं पाहिजे आणि सरकारनी पण, सुप्रीम कोर्टाने पण आणि एन-जी-ओजनी पण. कारण एन-जी-ओजनी नुसतं ॲनिमल राईट्स तुम्ही ॲक्टिव्हिस्ट आहात, याचा अर्थ आम्ही तुम्हाला कुत्र्याला इजा करू देणार नाही. पण आम्ही कुत्र्याला भटकी कुत्री दिसली तर आम्ही पोळ्या पोळ्या अशा टाकू, असं पण चालणार नाही. कारण उलट त्याच्यामुळे हा प्रश्न आणखीन वाढतोय. सो ॲनिमल राईट्स ॲक्टिव्हिस्टनी प्रश्न सोडवण्याकडे आपण पॉझिटिव्ह कॉन्ट्रिब्युशन काय करू शकतो, या दिशेने बघितलं आणि याच्यामागे म्हणजे प्रत्येक म्हणजे याला बाजू बऱ्याच आहेत. मल्टीफॅसेटेड इश्यू आहे. पण त्याच्यातनं पब्लिक हेल्थ इश्यू होऊ नये आणि त्याच्यातनं 4 चांगल्या गोष्टी झाल्या. कचऱ्याचं व्यवस्थापन हा जर विषय त्याच्यातनं सोडवला गेला, तर फार बरं होईल. कचरा व्यवस्थापनाबद्दल आपण म्हणजे गेल्या वर्षामध्ये बऱ्याचदा बोललो आहोत. आपण गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये आळंदीला गेलो होतो. तेव्हा दोन्ही बाजूला अक्षरशः कचऱ्याचे ढिगारे किती आहेत, हे आपण बघितलं आहे. आणि असे जर ढिगारे पुणे शहरासारख्या ठिकाणी आणि आळंदी देवस्थानाच्या कडे जाणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे ढीग असतील, तर तिथे 4 भटकी कुत्री मारून काहीच होणार नाही. कारण म्हणजे भटक्या कुत्र्यांना तिथे प्रचंड खायला तिथे कचरा आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळं मोठ्या पातळीवरच व्हायला पाहिजे. आणि म्हणजे अ, आपल्याकडच्या राजकारण्यांनी सुद्धा हा विषय महत्त्वाचा म्हणूनच हाताळला पाहिजे. याचं कारण आज ना उद्या हा इतका मोठा पब्लिक हेल्थ इश्यू होऊ शकतो. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आज 20,000 रेबीजचे मृत्यू, जगातले 40% रेबीजचे मृत्यू हे भारतात होतात दरवर्षी. हे काही फार म्हणजे शोभनीय गोष्ट नाहीये. आणि म्हणजे आपल्या देशाच्या दृष्टीने म्हणजे आपला जी-डी-पी वर गेला, आपल्या देशामध्ये 50 अब्जाधीश झाले, हे जसं आपण अभिमानाने सांगतो, तसं 20,000 लोक आमच्या देशामध्ये रेबीजनी गेले, हे सांगताना सुद्धा मान खाली जायला पाहिजे. आणि आपल्याकडे ते होत नाही. आपण अशा विषयांकडे दुर्लक्ष करतो. तर तिथे कुठेतरी मला असं वाटतं ते संतुलन आवश्यक आहे.